स्पर्धा साहित्याच्या संघाने फटकावली ती आणि आज पुन्हा एकदा चॅम्पियन बघण्याचं जे स्वप्न आहे उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये ते आले आणि का नाही तुम्हाला स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी स्वप्न तुमचं जे गोल असतं त्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला नक्कीच उत्सवत राहतात आणि हे तुम्ही बघताय मैदानाच्या आतमध्ये ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन तयार झालाय पहिला चेंडू घेऊन येईल तो प्लेइंगची डिलिव्हरी समोरच्या क्षेत्रामध्ये काय तर धावची संधी डिरेक्टेड आहे कधी मामला हो सकता आहे परंतु पंच काय सांगतील तिथे पंच थोडस ठिकाणी बघा तीन पंचांचा ओपिनियन घेत आहेत मत घेतील तिथे अरमान कानिकर सर पोचले बॅटर आमिर गेला बाहेर पहिलं चेंडूवरती मोठा धक्का बसलाय आणि तिथे आपण करू पहिल्या चेंडूवरती जर तुम्ही पाहायला गेलं तर एकंदरीत विकेटचं पतन झालं एक मोठ्या प्रकारची गोलंदाजी करणं खूप गरजेचं असेल ऋषी है तो भाई लोक खुश आहे ऋषी आलाय मैदानाच्या आतमध्ये क्रॉस लाईन जाऊन काय लेट फटका करण्याचा प्रयत्न केला एक सिंगल तर मिळाली तिथे आणि सिंगलच्या साईड आता मात्र संघाचं खातं 2 षटकांचा सामना असेल ऋषी सदरची मॅच तुम्ही खेळताय ही रीएंट्रीची मॅच आहे आणि रीएंट्रीची मॅच मात्र 2 षटकांची आपण खेळतोय येणारा जो पुढचा चेंडू असेल ना तो चेंडू मात्र यशाचं कारण बनवण्यासाठी दोन्ही संघांना चांगला खेळ सादर करावा लागेल पंचांनी इथे डिसिजन दिले सो बॅटर्स बाद झाला ऋषी मैदानाच्या बाहेर जाईल आणि क्रमांक 4 वरती निकेशला पाठवलं जाईल संख्या थोडंसं मागे थांबलाय आता पहिलं षटक इन प्रोग्रेस आणि पहिलं षटक हे प्रोग्रेस मध्ये चाललंय धावसंख्या इथे पोहोचलेली केवळ 3 शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे ओव्हर द विकेट गोलंदाजी प्रशांत पाटवरी शॉर्ट ऑफ रेंजची डिलिव्हरी समोरच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल षटकाचा खेळ संपला धावसंख्या केवळ 4 या आकड्यावरती दोन्ही संघ विजेतेपदाच्या प्रमाणे दावेदार म्हटले जातील साईतेश निगडीचा संघ बलाढ्य आक्रमक स्वरूप धारण करू शकेल शेवटचे 6 चेंडू शिल्लक असेल निकेशला तुम्ही पाहताय किती धावा आले या चेंडूवरती दुहेरी धावा फटका धावसंख्या 6 शेवटचं षटक 5 चेंडूचा खेळ बाकी असेल ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज तयार तर झालाय प्रणय तो खेळाडू आहे शॉर्ट ऑफ रेंजची डिलिव्हरी मोठा प्रहार आलाय 4 निकेश ऑन फायर ठोकलाय चौकार काय बॅटिंग केली जाते आणि असो खेळाडू निकेश ना खऱ्या अर्थानं संघर्ष सातत्यानं करतो आपल्याला पाहायला मिळालंय तेजस चव्हाण तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये या इकडे तेजस चव्हाण आपण कॉम्बॉक्स मध्ये या मिस्टर टीसी आपण लगेच यायचं इकडे पुन्हा एकदा क्रॉस लाईनचा फटका आहे 2 धावा असतील या ठिकाणी धावसंख्या 13 आकड्यावरती धावसंख्या पोहोचले पुन्हा एकदा बायकफूट पंच आणि त्याच वेळेला एक सिंगल धाव मिळते धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक प्रणय तयार आहे त्या ठिकाणी बायकफूटवर काय विकेटचं पतन आहे का या मॅचची कडा खेळाडू बाहेर चेंडू आतमध्ये 2 असे खेळ शॉट हे रोशा आरामात घे अंपायरच्या बाहेर चौका 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 मस्त मस्त अरे अंपायरच्या बाहेर लागला अंपायरच्या बाहेर लागला
हॅलो शेख आपणचं काय डिसिजन? लागला असेल. अरे 4 आहेत. पायाला लागला म्हणजे त्याच्या हाताला पण लागलाय यार. त्याच्या हाताला पण लागलाय. सर काय इश्यूज असतील तर आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे या तुम्ही. आणि इथे पाहायला गेलं तर सामना पुन्हा एकदा चालू केला जाईल. क्रॉस लाईन एक सिंगल मिळते. रोशन आहे तो बैलोज मुमकिन आहे. 15 आणि पुन्हा एकदा क्रॉस लाईन. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. जे टर्म्स अँड कंडिशन सांगितले जातील योग्य वेळेला चांगलं असतं तुम्ही पालन करत त्या गोष्टींचं. रोशन म्हणून तयार आहे तिथे. विशाल आणि रोशनची जोडी ना अनेक पराक्रम केले कालच्या दिवसामध्ये देखील पाहायला गेलं. क्रॉस लाईन आणि तुम्ही जर पाहायला गेलं तर इथे एक सिंगल धाव पुन्हा एकदा मिळते. धाव संख्या 4 या आकडेवरती पोहोचलेली आहे. 15चा पाठलाग करायचा आहे म्हणजे खूप साऱ्या धावा अजून करायच्याच. बॅटिंग करत असताना मोठा प्रथम कामगिरी करेल. मिळतील 4. सांगतोय काय 8 पाहिजे 12 झाला असता. अरे चौका आहे. 8 झालाय. अप्रतिम फटकेबाजी केली जाते. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले आणि इथे 6 चेंडूंचा खेळतोय. या संघाचं मी खऱ्या अर्थानं कौतुक करेन कारण जर पाहताय तुम्ही या स्पर्धेमध्ये एकंदरीत आज अवकाश नाही आहे. पण तो विशालला घेऊन या ठिकाणी संघ खेळतोय. रोशनला घेऊन खेळतोय. म्हणजे आपण जर पाहिलं गेलं तर सर्व चांगले खेळाडू आहेत ना किरामबाई गावचे. त्या सर्वांना एकत्र घेऊन खेळणं खूप कठीण देखील असतं. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलं सिंगल आहे. विशाल चांगलीच बॅटिंग करतायत आपल्या संघाकडून. अप्रतिम खेळ सादर केले. 4 चेंडू आणि 5ची आवश्यकता आहे आणि इथे विकेटचं पतन आहे. विकेट खेळाडू आज धक्काबद्दल. रोशनला वर्षाबाजूला येणं खूप महत्वाचं होतं. इथे विशालला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. साठी चांगली ऑपॉर्च्युनिटी देखील असू शकते. हेरप केलं जातं त्या ठिकाणी निगडीत संघ पुढे जाऊन आणि इथे बॅटर्स बाद आहे. रोशनला वर्षाबाजूला येणं खूप गरजेचं होतं परंतु तिथे मागे रोशनला नॉनस्टॉप एकला ठेवलं जात आहे. 2 चेंडू आणि आता 5 धावांची आवश्यकता. अजून देखील बघा रोशन आहे तो व्हायला मुमकिन आहे परंतु रोशनला वरती आणणार कोण. इथे चिंतेचं वातावरण तुम्हाला बघायला मिळेल. क्लास खेळाडू आहे. 2 मध्ये 5 रोशन आणि आता हा जो सामना आहे निष्ठून जाईल की काय. 2 मध्ये 5 सारांश आहे. कंपल्सरी चेस 1 चेंडू आणि 5ची आवश्यकता. आणि तुम्ही पाहताय तर हा सामना जिंक